काल मार्केटमध्ये गेल्यावर ना मला एका काकींकडे ही चवळीची भाजी दिसली आणि ही चवळीच्या पानांची भाजी आहे ना मला खूप जास्त आवडते आणि खूप दिवसांनी दिसल्यावर मी लगेचच घेतली आणि आल्यानंतर ती स्वच्छ धुवून चिरून मी घेतली। त्यानंतर आहे ना कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, तेल छान तापल्यानंतर आहे ना त्यामध्ये मी भरपूर असं चेचलेला लसूण घातला। या भाजीत आहे ना चेचलेला लसूण जितका जास्त घालाल ना तितकी भाजीला टेस्ट खूप छान येते। आणि नंतर मिरच्यासुद्धा घातल्या, छान असं परतवून घेतलं आणि त्यानंतर आहे ना ही भाजी चिरलेली होती ती यामध्ये घातलेली आहे। आता ही भाजी जी आहे ना ती माझ्या सासरी कधी केली नाही, पण मी माहेरी लग्नाआधी ही भाजी खूप आवडीने खायची, त्यामुळे मी दिसल्यावर लगेचच घेतली ही भाजी। आता बघा ह्यामध्ये आहे ना मी भिजवलेली मूग डाळ ह्यामध्ये घातली। शक्यतो मूग डाळ घालून ही भाजी केली ना खूप छान टेस्ट येते आणि ही छान अशी परतवून घेतली आणि त्यानंतर आहे ना त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर कुठल्याही पालेभाजीत आपण जेव्हा मीठ घालतो ना तेव्हा थोडंसं कमीच घालायचं, कारण भाजी नंतर ना शिजून कमी होते, त्यामुळे मीठ जास्त होऊ शकतं, त्यामुळे थोडंसं प्रमाण कमी ठेवायचं। त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि ही भाजी मी मस्त अशी शिजून घेतली आणि अगदी 10 मिनिटात ही भाजी आपली तयार होते। चवीला खूप छान लागते। जर तुम्हाला ही भाजी कधी मिळाली ना नक्की ट्राय करा, भाकरीसोबत अगदी छान लागते ही भाजी। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।